नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आजही विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय। सलग तिसऱ्या दिवशी पहाटे आणि सकाळच्या सत्रात अवकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली। ढगांच्या गडगडाटासह पहाटेपासून आज सकाळी पावसाची संततधार सुरू होती। 6 दिवसांपासून नागपुरात पावसाळी वातावरण आहे। नागपुरात पहाटेपासून संततधार सुरू आहे। सलग तिसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरिप सुरू आहे। पावसामुळे तापमानात घट झाली। यवतमाळमध्ये आज पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडतोय। पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकं, फळबाग आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झाले। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने सकाळपासूनच रिमझिम बरसायला सुरुवात केली। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। रात्री वादळी वाऱ्यासह काही प्रमाणात पाऊस कोसळला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भंडाऱ्यात सध्या 40 ते 42 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाले। या अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाला फायदा होणार आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। आचारसंहितेचा अडसर दूर करत निवडणूक आयोगाला विनंती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिलाय। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय।